व्यक्ती आहे. जेव्हा आपण कुठल्याही नात्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीकडून काहीतरी अपेक्षा करायला लागतो, तेव्हा हे समजून चालायचं की आपण आपल्या भावनिक ऑर्गॅझमसाठी दुसऱ्या कोणावर तरी अवलंबलो आहोत किंवा अवलंबून राहत आहोत आणि ही आपण सगळ्यात मोठी घोडचूक करत आहोत. कारण तो व्यक्ती तुमच्या मर्जीप्रमाणे जगणार नाही. अगदी 2 वर्षाचं, 4 वर्षाचं तुमचं लहान लेकरू जरी असेल, की ज्याला तुम्ही जन्माला घातलेलं आहे. 24 तास ज्याची तुम्ही देखरेख करून त्याला एवढ्याचं एवढं केलं आहे. ते तुमचं लेकरू सुद्धा तुमच्या मर्जीने, तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागणार नाहीये. त्याचं कारण आहे की तो पूर्णपणे एक वेगळी बनावट आहे. तुम्ही एक वेगळी बनावट आहात, मग तो तुमच्याप्रमाणे का म्हणून वागेल? त्याच्या आयुष्यात त्याचं सगळं वेगळं आहे, तुमचं सगळं वेगळं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या एकानंतर एक जसं माणूस अपेक्षाभंग त्याचा व्हायला लागतो ना, तेव्हा त्याच्या शरीरातली ही जी हार्मोन्सची केमिस्ट्री आहे, हिचा जो संपूर्ण ताळमेळ असतो किंवा हिची जी एक रचना असते ना, ती पूर्ण रचना बिघडून जाते आणि त्याचा परिणाम त्या माणसाच्या शरीरावर होतो, त्याच्या बुद्धीवर होतो, त्याच्या ऊर्जेवर होतो आणि तो माणूस या जगामध्ये इतके सगळे लोक असून, त्याच्याकडे सगळं वैभव असून, त्याच्या स्वतःमध्ये सगळ्या क्षमता असून सुद्धा पूर्णपणे हतबल होतो. म्हणून एक लक्षात ठेवा की आपल्याला सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी आपल्या समोर आहे, ती म्हणजे भावनिक ऑर्गॅझमसाठी आपल्याला कधीच कुणावरच अवलंबून राहायचं नाही. ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं, ज्याच्यासोबत 30-40 वर्षाचा संसार केला, ज्याला आपण जन्माला घातलं किंवा आपल्याला ज्याने जन्माला घातलं, अशा किंवा आपण एखाद्याला लाखो करोडो रुपये दिले, आपण वेळ काळेला धावून त्याची मदत केली, आपण हे केलं, आपण ते केलं, आपण ते केलं, आपण काहीही कोणासाठी केलेलं असो. अपेक्षा कोणाकडूनच करायची नाही की आपण जे केलं त्याच्या बदल्यात तो आपल्याला काहीतरी रिटर्न देईल. ही अपेक्षा ज्या दिवशी आपण संपवू आपल्या आतून आणि आपण स्वतःला हे सांगू की मी त्याच्यासाठी जे काही केलं ना, तो माझा चांगुलपणा आहे, ती माझी क्षमता आहे, मला देवाने एवढी शक्ती दिली की मी इतरांसाठी काहीतरी करू शकते, पण त्याच्या बदल्यात मला अपेक्षा काहीही करायची नाही. त्याने दिलं तर दिलं, नाही दिलं तर माझी मी पूर्ण आहे, माझा मी पूर्ण आहे. मला भावनिक दृष्ट्या कोणावरही अवलंबून राहायची गरज नाही. कोणी कसंही वागो, कोणी काहीही करो, मला माझं जे भावनिक ऑर्गॅझम, माझं आयुष्य जगण्यासाठी, माझं आयुष्य सुंदर करण्यासाठी, माझं आयुष्य दीर्घायुषी करण्यासाठी, माझं आयुष्य ज्याला काय म्हणता येईल हेल्दी करण्यासाठी, मला माझं स्वतःचं आरोग्य काय म्हणता येईल स्वास्थ्य जपण्यासाठी, मला जे काही वैभव ऐश्वर्य पाहिजे, जे मी डिझर्व करतो, माझ्यामध्ये ज्या क्षमता आहे ते सगळं कमवण्यासाठी, मला माझ्या आयुष्यात जे काही करायचं ना ते करण्यासाठी माझा मी परिपूर्ण आहे, माझा मी सक्षम आहे आणि म्हणूनच मी कोणी कसंही वागो, माझा आनंद, माझ्या चांगल्या इमोशन्स कुणामुळेही कधीही परिणामित किंवा प्रभावित होणार नाही. माझ्या आत नेहमी मी चांगल्याच सकारात्मकच इमोशन निर्माण करणार आहे. अशा इमोशन ज्या माझं आयुष्य अल्टिमेटली सर्वार्थाने सुंदर करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतील. त्यामुळे तुमच्या आत काय भावना तुम्ही निर्माण करायच्या किंवा काय भावना तुम्ही निर्माण केल्या पाहिजे याची अल्टिमेट जबाबदारी तुमची आहे. असं जगामध्ये कधीच होऊ शकत नाही की कोणीतरी दुसऱ्याने काहीतरी केलं आणि तुमच्या आत चांगल्या भावना निर्माण झाल्या. येस, असं होईल, पण त्याचं प्रमाण 10 ते 20% बाकी